नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. कोरटकरचा मोबाईल हॅक झाला होता. हे कोल्हापूर कोर्टाचं निरीक्षण काढून टाका असे महत्त्वाचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेत. कोल्हापूर कोर्टाचं हे निरीक्षण चुकीचं होतं असं हायकोर्टाने बजावलेलं आहे. तर सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय घ्या असंही मुंबई हायकोर्टाने म्हटलंय. कोरटकर संदर्भात कोल्हापूरच्या कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे. तर कोरटकरनं धमकीत अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले. त्याची भाषा तेढ निर्माण करणारी असल्याचं इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदेंनी म्हटलंय. कोरटकरनं मोबाईलमधील डेटा नष्ट केलाय, तो तपासात सहकार्य करत नाही असंही सरोदेंनी म्हटलंय. आरोपींनी ज्या अटींचं पालन केलेलं नाही त्याचं सुद्धा वाचन न्यायालयाने केलं. त्यांनी सांगितलं की त्याच्यावर 2 अटी महत्त्वाच्या घालण्यात आल्या होत्या की कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर होणे, पण प्रशांत कोरटकर हा कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर झाला नाही. त्याच्यावर दुसरी अट टाकण्यात आली होती की त्यांनी त्याचा मोबाईल त्वरित पोलीस स्टेशनला जमा केला पाहिजे. परंतु त्यांनी स्वतः न येता आपल्या पत्नीतर्फे तो मोबाईल पाठवला आणि मोबाईल पाठवला तेव्हा पूर्ण फॉर्मॅटिंग करून म्हणजे डेटा इरेज करून तो मोबाईल त्यांनी पोलिसांकडे जमा केला. याचा अर्थ पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा प्रशांत कोरटकर या आरोपींनी केलेला आहे. या सगळ्या गोष्टींची मांडणी आम्ही इंद्रजीत सावंततर्फे कोल्हापूरच्या न्यायालयात आता करणार आहोत आणि त्याला जामीन मिळू नये असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कारण की कोणते गुन्हे त्याच्यावर लावलेले आहेत, त्याच्यामध्ये शिक्षा काय आहे एवढासा मुद्दा नाही आहे. तर त्यांनी जे वक्तव्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे त्याची व्याप्ती आणि त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवर जो होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच खरं भावनिकदृष्ट्या महाराष्ट्राचे बॉस आहेत आणि त्यांच्या संदर्भात जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, जातीमध्ये तेढ निर्माण करणारं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे. यामुळे त्याला जामीन मिळू नये अशीच मागणी आम्ही इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे करणार आहोत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. कृष्णा, काय सांगाल? कोरटकरनं फोनवरून धमकी दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी जे वक्तव्य केलं होतं ते तो म्हणत होता एकीकडे की हे हॅक केलेला आहे आपला मोबाईल, मात्र त्याचा हा दावा कोर्टानंच खोडून टाकल्याचं दिसतंय. नक्कीच आपण पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर यांचा जामीन रद्द करण्यासाठी जो आहे उच्च न्यायालयात राज्य सरकारने जे आहे धाव घेतली आणि त्यानंतरच आज सुनावणी पार पडली. या दरम्यान जे आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी देखील असं सांगण्यात आलं की त्यांच्याकडून की त्यांच्या कोल्हापूर कोर्टाकडून जे आदेश देण्यात आले की तुम्ही त्वरित कोल्हापूर पोलिसांसमोर उपस्थित व्हा आणि तुमचे सेलफोन जे आहे ते ताब्यात द्या आणि त्या चौकशीसाठी आम्हाला मदत होईल. परंतु त्यांच्या पत्नीकडे जे आहे प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीने जे आहे कोल्हापूर पोलिसांकडे मोबाईल दिला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर तो फोन चौकशी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो संपूर्ण फोन जो आहे तो इरेज म्हणजे संपूर्ण डाटा जो आहे तो आपल्याला इरेज झालेला, डिलीट केलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतरच आसिम सरोदे आणि राज्य सरकारकडून त्वरित असं देखील सांगण्यात आलं की ह्या सर्व गोष्टींमुळे जे आहे अधिक चौकशी करण्यासाठी ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना जे आहे या संपूर्ण जो अटकपूर्व जो जामीन देण्यात आलेला आहे तो अटकपूर्व जामीन याच्यावरती स्थगिती देण्यात यावी आणि लवकरात लवकर जे आहे या स्थगिती द्यावी आणि पुढे चौकशी करण्यासाठी अधिकचा तपास करण्यासाठी जे आहे पोलिसांची किंवा राज्य सरकारची मदत व्हावी म्हणून असं देखील आज तो सुनावणीत या शब्द पार पडली. निश्चितच काही वेळातच म्हणजे अगदी 2:30 वाजता जे आहे कोल्हापूर कोर्टात जे आहे 2:30 वाजता सुनावणी देखील पार पडणार आहे काही वेळातच. निश्चितच कृष्णा, आपण त्याविषयीची अपडेट घेणार आहोत. असे जोडलेले राहा. दरम्यान ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याकडे आपण जाणार आहोत. ज्ञानेश्वर, काय सांगाल? कोल्हापूरमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यामध्ये कोरटकरला दिलासा मिळाला होता. आज आहे सुनावणी, आज नेमकं काय होऊ शकतं? कोल्हापूर आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण इंद्रजीत सावंत यांना धमकी दिलीच होती, मात्र छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी जिजाऊ मासाहेब यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले गेले होते त्यामुळे शिवप्रेमी आहे ते संतप्त झाले होते. कोरटकर याच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्याच्या तपासासाठी पथकं आहे ती पाठवली होती. मात्र कोरटकर पोलिसांच्या हाती न लागता तो कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये वकिलांच्या मार्फत दाखल झाला आणि इथं त्याने अंतरिम जामीन आहे तो मिळवला. त्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. कोल्हापूर पोलिसांच्या
पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह आहे ते निर्माण झालं होतं. मात्र कोल्हापूर पोलिसांनी या अंतरिम जामीनला हायकोर्टामध्ये आहे ते आव्हान दिलं होतं. हायकोर्टात आज त्या संदर्भातली सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवली होती ती पूर्णपणे काढून टाकण्याचे निर्देश दिलेले आहे. ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकर धमकीच्या पहिल्या दिवसापासून म्हणत होता की माझ्या फोनचा वापर आहे तो AI वापरून आहे, तो फोन हॅक करून ही धमकी दिली गेलेली आहे, मी तो नव्हेच, अशा पद्धतीचा पवित्रा त्याने घेतला होता. मात्र नागपूर पोलिसांनी जे CDR तपासले त्या CDRमध्ये प्रशांत कोरटकर याचा नंबर पुढे आला होता. त्यामुळे प्रशांत कोरटकर याला बचावासाठी आता कोणताच मुद्दा हाती राहिलेला नाही आणि आता निश्चितच. हायकोर्टाने या संदर्भातलं निरीक्षण नोंदवल्यामुळे कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये आज होणारी सुनावणी ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असणार आहे. पोलिसांच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची निश्चितच. असणार आहे. त्यामुळे जो ज्ञानेश्वर. अंतरिम जामीन दिलेला होता तो फेटाळण्यासाठी आता कोल्हापूर पोलिसांचे जोरदार प्रयत्न आहेत ते होताना पाहायला मिळतात. आज 2:30 वाजता या संदर्भातला युक्तिवाद आहे ते जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे. निश्चितच. त्याच्यामुळे आता जे 2:30 प्रयत्न वाजताच्या करतायत पोलीस त्यांच्याकडून त्यासाठी कोणते पुरावे सादर केले जातात, कशा पद्धतीनं युक्तिवाद केला जातो सरकारी वकिलांकडून ते बघावं लागेल आणि निर्णय नेमका काय येणार तेही बघावं लागेल. त्यामुळे या विषयीचे अपडेट आपण घेत राहणार आहोत. कृष्णा आणि ज्ञानेश्वर, तुमच्या दोघांचेही धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी.